फिरो हमारी तरह देना करो लेकिन फिरो। का उडुपी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. आता कुठं जायचं? अनुस्करा घाट. पहिला अनुस्कर घाट, त्याच्यानंतर घाटात जाऊन उडी मारायची. पहिला तर अनुस्करा घाटला जाणार. गजरा गजरा. पण मनात जिद्द आहे आणि आहे मस्ती. पावसाने चेष्टा मस्करी आमच्यासोबत चालू केलेली आहे. अय्यो देवा. आईला वाघ बी घाल तर पळायचं कुठनं. काय बोलती पब्लिक, मी तुमचा शुभम आणि तुम्ही बघताय राईड 360 K23 यूट्यूब चॅनल. तर आज आहे 12 जुलै 2025 आणि शनिवार आहे आज, आणि आपण चालू आहे अनप्लॅन्ड ट्रिपला. म्हणजे एक्झॅक्टली कसं आहे, कालच ठरलेलं आहे आज कुठं जाणार आहे, काय जाणार काही सुद्धा पत्ता नाही आहे. माझा मित्र संतोष यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. तो राहतो शिरगुप्पीला, पण आपण आता चाललो आहे शिरगुप्पीला. त्याला पिकअप करणार, मग ठरवूया आपण पुढं कुठं जायचं, काय जायचं. आता वाजले आहेत पहाटे 5, तर सगळा अंधार आहे, काय शूट नाही करू शकत. आपण उजेड आल्यानंतर दाखवतो मला सगळं. तर मित्रांनो, मी आता शिरगुप्पीमध्ये आलेलो आहे. संतोषने फोन केला होता, तो बसस्टँडवर आहे. आता बघूया तो कुठं थांबलाय. तो बॅक साईड रस्त्याला इथं फिरून घेऊ आपण बाईक. हा आहे संतोष. त्यानंच अनप्लॅन काल मला रेडी करून बसवलाय ट्रिपला जायसाठी. अप्पा रे अप्पा, चल पप्पा. नो प्लान, नथिंग, कुछ भी, सिर्फ जाने का टाइम निकालो. घूमो घूमो फिरो हमारी तरह देना करो लेकिन फिरो. आमची पहिली राईड आहे, लॉंग राईड आहे. बोलतो कसं करून पैसे आम्ही टाकून. मग आता कुठं काय जायचं? कोल्हापूर. कुठं जाऊन ठरवूया कुठं जायचं ते. चालतंय, मग आपण कोल्हापूरमध्ये भेटूया, कारण का सगळा अंधार आहे. दाखवता पण येणार मी. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता जयसिंगपूरमध्ये. ट्रिपला जायच्या आधी पहिला फ्यूल अप करून घेऊया. इथे आहे इंडियन पेट्रोल पंप, जे मेन हायवेलाच आहे. इथं कर्नाटकपेक्षा 1 रुपये जास्ती ना आहे पेट्रोल. 104 रुपये समथिंग असं वरती काय तर आहे. तर बघूया, एकदा फुल टँक केलं ना तर 500ची रेंज आपण इझिली कवर करू शकतोय. तर मामाने नोझल आपल्या बाईकच्या टँकमध्ये घातलेले आहेत. चरा आता तंबाखू मळत आहेत काका. 104 रुपये पॉईंट 7 पैसे महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचं रेट आहे. हा ना, मामा मळाच लागलाय जोरात. मामाने तंबाखू मळून जरा जोर लावले, म्हणून मग फास्ट रीतीने आपलं टँक भरलेलं आहे. ॲक्च्युली भरत आहे. या मामा जरा मीटर दाखवा, तसंच भरू नका, पेट्रोल सांडेल. का बघू जरा किती आलंय. तर 9.61, 1000 रुपयेच पेट्रोल टाकलेलं आहे आम्ही. तर एवढ्यात आपली ट्रिप होईल असं गृहीत धरूया. नाहीतर कसं आहे, आल्यानंतर तर किंवा ऑन द वे तर भरता येईलच आपल्याला. काय विषयच नाही हो, आपल्याकडं युनिकॉर्न आहे, आपला कंपित आहे. हाती है हाती हमारा. चलो
अगले सफर की ओर। तर मित्रांनो, आता आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलेलो आहोत। एका उडुपी हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। आता कुठं जायचं? अनुस्करा घाट पहिला अनुस्कर घाट, बस त्याच्यानंतर घाटात जाऊन उडी मारायची. पहिला तर अनुस्करा घाटला जाणार, त्याच्यानंतर घाट एन्जॉय करणार, त्याच्यानंतर बघूया आता त्याच्यानंतर काय लागते. तिथं वॉटरप्रूफ डॅम एक आहे. डॅम आहे का? अर्जुन डॅम म्हणून आहे. तिथनं सावतपुडा वॉटरफॉल, तसेच पुढे कोरनेश्वर डॅम, पावस वॉटरफॉल, असं 4-5 ठिकाणं आहेत चांगली बघण्यासारखी. हे रूट आता जसं सांगितलं आहे त्याप्रकारे 1-2 दिवसाचा आमचा प्लॅन आहे. म्हणजे उद्या इव्हनिंगपर्यंत आम्ही परत आमच्या गावी जाणार आहे. त्याच्यानंतर जे स्वप्नील सरांनी सांगितलेला फेमस घाट अरेवारे घाट, म्हणजे गणपतीपुळे रत्नागिरीला जायला लागणारच ना आपल्याला. अरेवारेचा जो रूट आहे ते कोस्टल रूट महाराष्ट्रामध्ये बघण्यासारखं. ॲक्च्युली मी आज जायचं आहे, मला अनप्लॅन्ड होतं सगळं. हे अचानक सांगितला, अचानक तयार झालो, अचानक मला झोपच आली नाही रात्रभर. मी प्रत्येकी अर्धा तासाला उठून मोबाईल चेक करत होतो. कधी एकदा 5-5:30 वाजता, कधी एकदा मी घरातून निघेन असतो. फायनली आलो. येताना कधी पण घरातून निघताना डोक्याची पट्टी किंवा काहीतरी घ्या. मी आज घेऊन काही आलो नाही, डोकं असं ब्लॉक झाल्यासारखं झालं. काही उजेड वगैरे आहेत. तर घाटात प्रवेश केला ज्यावेळी आपण घाटामध्ये जाऊ त्या टायमात तुम्हाला नॅचरल सिनरीज वगैरे आपण दाखवतो. आता सध्या तरी पोटाला खाऊन घेऊया. पुढचं काम करूया. त्याला फोटो पहा, मग नंतर येतो बा. सांबार आलेला आहे. आपण आता मस्तपैकी ताव मारूया. A few moments later. तर मित्रांनो, NH4 हायवेपासून आता मी कोल्हापूर सिटीमध्ये निघाला आहे. सकाळी तर ट्रॅफिक पण भरपूरच आहे, कारण का शनिवार रविवार सगळ्यांना सुट्टी असल्या कारणानं सगळेजणी फिरायला वगैरे निघेल असतातच. त्याच्यामुळं ट्रॅफिकचं प्रमाण जास्तच आहे एवढ्या मॉर्निंग. तर आता आपण हायवे क्रॉस करून आज चालू आहे सिटीकडे. तर मित्रांनो, तो हायवे आपण पास करून चाललो आहे. कोल्हापूरचं प्रवेशद्वार आपल्या समोरच आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज. तर मित्रांनो, कोल्हापूर सिटी मला क्रॉस करायला जवळपास 40 मिनिट लागले. शनिवार रविवार वीकेंड असल्यामुळं खूपच गर्दी होती. ते कवर करूसपर्यंत थोडा वेळ गेला. तर मित्रांनो, तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकताय. साधारणपणे पाऊस पण पडत आहे आणि चहूबाजूने हिरवगार वातावरण छान झालं आहे. थोडं गारवा पण आहे, रिमझिम साधारणपणे पाऊस पण आहे. मस्त वाटते गाडी चालवण्यासाठी. दोन्ही भोवतीने झाडे आणि मधोमध हा रस्ता. आकस्मित हा सूर्याचे थोडी किरण पण पडत आहेत, म्हणजे इकडं पाऊस पण देखील आहे, थोडं सूर्याची किरणे देखील पडत आहेत, थोडा गारवा देखील आहे. असं सौंदर्य आणि असं निसर्ग अनुभवण्यासाठी खूप मजा येते मित्रांनो. पण रिमझिम पाऊस असल्यामुळं
एका साईडला थांबून आपण रेनकोट वगैरे घालून घेऊया, कारण का आपल्या बॅग्समध्ये कपडे गॅजेट्स वगैरे आहेत, जेणेकरून ते भिजणार नाही. आपलं वॉलेट वगैरे बॅगमध्येच आहे, तर एक आपण साईडला घेऊया, आपलं रेनकोट वगैरे घालूया. एक 5-10 मिनटाचा आपला ब्रेक होईल, तर समोर थांबूया आपण आता 5 मिनटासाठी. बघू शकताय मित्रांनो, मस्तपैकी वातावरण झालंय. कुट थंडी पण वाजू लागल्या. केसा म्हणजे गजरा गजरा गजरा. अरे काय येते की नाही? मस्तपैकी इकडे सूर्य पण आलाय, इकडे डोंगर पण आहे, पाऊस पण पडतोय. पण मनात जिद्द आहे आणि आहे मस्ती. काढतोय पहिला गरिबांचं रायडिंग गेअर एक दिवस येणार आपला. पुढच्या प्रवासाकडे वळूया आता. पावसाने चेष्टा मस्करी आमच्यासोबत चालू केलेली आहे. अय्यो देवा. जाऊन दे झाडून. तर मित्रांनो, आम्ही आता रेनकोट वगैरे घातलेलं आहे. पुढचं वातावरण थोडं पावसाचं आहे असं वाटतंय. हो, आता पुढे गेलं की आपल्याला काय माहीत होणार नाही. त्यानंतर आपण पुन्हा प्रवासाला पुढे सुरुवात केलेली आहे. पुढे गार निसर्ग बघून इथंच राहू असं वाटतंय, पण काय करायचं. तर मित्रांनो, आता एक छोट्याशा घाटाला सुरुवात झालेली आहे. हे घाट कोणता आहे काय माहीत नाही, पण रस्ता एक नंबर आहे मित्रांनो. मस्तपैकी झाडांच्या मधून चाललोय. रस्ता एक नंबर क्वालिटीचा रस्ता आहे. खूप वातावरण मस्त. आता सूर्य व्यवस्थित आलेला आहे. मे बी इथे काहीतरी प्लेस आहे. भरपूर लोक जाताना बघितले बाईकवरून तिथे. हाई ब्रिज, तुम्ही व्ह्यू बघताय, एकच नंबर आहे. एक नंबर व्ह्यू. आय होप मित्रांनो तुम्ही हे ब्लॉग एन्जॉय करत आहात. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून मला पण अपडेट भेटतील. तर मित्रांनो, त्या छोट्याशा रस्त्याला लागूनच एक नदी वाहते. ती नदी कोणती आहे माहीत नाही, पण आम्ही जेव्हापासून हे रस्त्याला कनेक्ट झालेलो आहोत तेव्हापासून हे नदी वाहतच आहे. पाणी कुठून येते काय येते काहीसुद्धा माहीत नाही. पूर्ण हे रस्ता नागमोडी वळणं आहे. पुढे नागासारखं वळण आहे, तसंच ते नदी पण वाहत आहे. तर ते पाणी कुठून येते काय येते माहीत नाही. तर पूर्ण इथं ब्लाइंड स्पॉट भरपूर आहे. हॉर्न ऐकून मला वाटतं एक छोटा हाती असेल, पण तिथला चिवहा. मोठा गाडी वाटलं मला हॉर्न ऐकून त्याचं. चला मित्रांनो, मस्त आम्ही एन्जॉय करते ही ट्रिप. राईड करायला मजा येत आहे. रस्ता छोटासाच आहे, पण कसं आहे, पुढून एक मोठी गाडी आणि ह्या साईडून एक मोठी गाडी आली तर रस्ता पूर्णपणे ब्लॉक होऊ शकतो. असा एवढाच रस्ता आहे आणि ब्लाइंड स्पॉट भरपूर आहे तिथं. तर ह्यावेळी एकदम केअरफुली बाईक चालवावं लागते, कारण का अचानक पुढून जर गाडी आली तर आपण काही नाही करू शकत. व्ह्यू बघा मित्रांनो कसं आहे. मस्त छोटंसं ब्रिज. होय, बारकी वॉटरफॉल इकडे जातो ना? लांब आहे, 3 किलोमीटर चाललं झालं ते. गाडी जाते बरं, तिथून पुढे चाललं मोठा जातो का?
थँक्यू मगाच तर बरकीचं नाव काढलेलं. मित्रांनो आपल्या प्लॅनमध्ये थोडा ट्विस्ट आलेला आहे. आपले एक्स्ट्रा ॲड झालेला आहे. आपण आता बरकी वॉटरफॉल बघण्यासाठी चाललो. हेच एक मजा आहे की आपण कुठं घेऊ शकतो. इकडे ते बोर्ड बघ तिकडे. ते बोर्ड पाण्याचं फ्लो कुणीकडे आहे बघ. त्याकडे जाऊया. अब इकडून नाही. पुढे गाडी आहे आम्हाला इकडे. काकाला विचारू. हो काका कुणीकडे जायचं. थांबो काका बरकी वॉटरफॉल कुणीकडे आहे. बरकी वॉटरफॉल समोर ना. बस काकाने सांगितलेलं आहे की मी समोरच जावा. आम्ही समोरच जाऊ. अरे गरवाडा काय आपण आता 1-2 मिनटासाठी थांबलोय फोटो सेशनसाठी. तर मित्रांनो आम्ही इथं आता बरकी वॉटरफॉल बघण्यासाठी आलो आहे. आणि ते बघा तिथं आम्ही बाईक पार्क केलेली आहे. तिथं पार्किंगची व्यवस्था पण आहे बऱ्यापैकी. चला 20 रुपये घेता म्हणून सांगते रे पार्किंगला. 20 रुपये आठवणीने द्या पार्किंगचे. चला घेऊन या. चिल्लर घेऊन या. हां ऑनलाईन होत नाही. ऑनलाईन करण्याची चूक भूल पण करू नका. ये चढूच का आता रामायण घडणार आहे असं दिसते. ट्रेकिंग आहे 1-1.5 किलोमीटरच्या आसपास. ठीक आहे अण्णा इतर बघूया की. शांत आहे तर वातावरण इथं. अशा ठिकाणी राहायची इच्छा होते पण काय करायचं. दिसतं
1 किलोमीटर आले, अजून 1-1.5 किलोमीटर आहे म्हणतात. हालत खराब झाली आत्ताच. बापरे, ट्रॅकिंग जबरदस्त आहे. ज्यांना ट्रॅकिंग जमते त्यांनी या. आम्ही हिमालयावरती बसलेला आहे. हे काय ट्रॅकिंग, आम्हाला ट्रॅकिंग फोटो काढा पाहिजे तर. मित्रांनो, 1च मिनिट तुम्हाला व्ह्यू दाखवतो. वा वा वा, 1च नंबर. कसा आहे, यायला लागतंय. तिथे छोटंसं एक वॉटरफॉल होतंय. ते बी दिसतंय की नाही माहीत नाही, तरी दाखवायचा प्रयत्न करतो. नाही म्हणा तो तिथं जवळ गेल्यानंतर दाखवतो. चला तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे बरकी धबधबा. काय बरकी धबधबा प्रवेशद्वारजवळ. आता इथून कसं आहे माहीत नाही, तसलं काय करू नका इथं. सक्त मनाई आहे. बसण्यासाठी व्यवस्थित. अरे वा, रस्ता जबरदस्त आहे की. सिनिक व्ह्यू. आईला वाघ बी आला तर पळायचं कुठनं. का बाबा, सकाळ सांगितल्यापासून सगळं खरं व्हायला लागले. असंच आहे आपल्याला जायचं पुढं. अरे वा, थांबा मला व्ह्यू दाखवतो. ते दिसते का धबधबा कसा आहे, यायला लागतंय. त्याला झूम होत नाही यात, थोडा थोडा दिसायला लागलाय. पुढं बघूया. अन्ना कैसा जाएगा, बहुत नीचे है, इसको ग्रिप पकड़ना होगा. 20 रुपये तिकीट या. 20 रुपये. थांब बाबा यायला. मित्रांनो, येताना जरा जपूनच या शक्यतो. ट्रॅकिंग शूज वगैरे असतात ना, माझ्यासारखे घालून येऊ नका. कसं अजून खाली जायचं म्हटलं रे. आईला म्हणजे दगडे घाटल्या ती चांगलं आहे बघ. काय म्हणतोस, आहे की नाही. काय नाच खोळा आहे की. हो का, कसं आहे काय यायला लागते बरकीला. बोलत नाही कुठून कुठून पण. आम्ही सध्याला आता दोघं पण जोमात आहे. 2 दिवसाची अनप्लॅन ट्रिप शक्यतो पोस्टपोन होऊन 3ऱ्या दिवसाला पण जाते असं वाटायला लागलं. काय 2 दिवसाचं होतं, सोमवार मंगळवार लिहू टाके. काय म्हणतोस, निवांत जाऊया बुधवारी. सगळं इथलं सगळं फिरून. तर मित्रांनो, आपण बरकी वॉटरफॉल्स जवळ आलोय. हे बघा त्याचं पाणी कसं आलंय, आवाज येत असेल. पुढे तुम्हाला आता पहिली झलक दाखवतो वॉटरफॉलची. वाव, हे एवढं पुढं पण असतं रे, तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही पोहोचलो.
झलक, ये झलक तो दिखनी चाहिए. थोड्या वेळात भेटू आपण.